आपलं नाव सांगा पूर्ण. माधव गुरुनाथ पंचगट्टी. थोडं मोठ्यात मला. हां माधव गुरुनाथ पंचगट्टी. पंचगटे, गाव बाराळी. बाराळी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. आज तारीख आहे 21 तारीख दुसरा महिना 2021. हां. तर आज आपण आपल्या टरबूजच्या प्लॉटामध्ये थांबलो. हां. तर हे किती एकरचा प्लॉट आहे? 1.5 एकर. 1.5 एकरचा प्लॉट आहे. हां 1.5 एकरच्या प्लॉटवर आपण ग्रीन पॅन्ट कंपनीचे खतं वापरलो. हां आता पण किती डोस झाले सांगा? 3 डोस झाले. आता 3 डोस झाले. 3 डोस झाले. हां 3 डोस झाले आणि फ्रुटरची हां 2 दोन सोडले आपण. हां तर मला सांगा हे प्लॉट कसं वाटते आपल्याला? प्लॉट नंबर 1 आहे सध्या. सध्याला नंबर हां एक. नंबर 1. आता हे किती दिवसाचा प्लॉट आहे? आता हे 5 तारखेला 75 दिवसाचा प्लॉट आहे. 75 दिवसाचा प्लॉट आहे. हां तर आपल्या गावात रासायनिकचा काही प्लॉट आहेत, हां त्या प्लॉटामध्ये आणि आपल्या प्लॉटामध्ये काही फरक वाटतो तुम्हाला? फरक आहे. ही आपलं हिरवगार आहे हे हिरवगार आणि आहे. ते थोडं थोडं पांढरं अलीकडे. पांढरं आहे. बघा अलीकडे हां. हे आपलं हिरवगार आहे. ते आणि थोडं पांढरं पांढरं हे दिसू थोडं पांढरं पांढरं. हां तर मला सांगा बरं, थोडंसं प्लॉट फिरून दाखवा बरं. हळू घ्या, थोडं साईडला पूर्ण प्लॉट घ्या असं. हे घेऊ. मला सांगा ह्या प्लॉटामध्ये कुठंतरी एखादी पिवळं पण आहे का तुम्हाला? पिवळं नाही सध्या तर नाही आता. कुठंच नाही. हां तर आता जेव्हा जवळपास 70 दिवस झाला का? 75 दिवस. 75 दिवस झाला. हां तर 75 दिवसामध्ये तर प्लॉट आपला असा आहे. आणखी हां कंडिशन कुठे सोडलेलं आहे का? नाही अजून नाही. बरं, फळधारणा पोकली का नाही? हां नंबर 1 फळ आहे. दाखवा 4 बरं. किलो 5 किलो. 4 किलो 5 किलो फळ हां, आहे. हां, दाखवा बरं. ते हे करून दाखवा. हो का? आहे का? हां. इकडं बघा. आहे का? हो का? मस्त पोकले का? हां नंबर 1 आहे. बरं, फळधारणा इकडं बघा. इकडं बघा. चालू आहे. आणखी किती दिवस आहे वरती? आणखी किती दिवस ठेवायचं प्लॉट हे? आणखी 15 दिवस. 15 ते 20 तारखेच्या दिवस. पुढे. हां 15 ते 20 दिवस ठेवायचे आपल्याला. हां तर आपण इथं थांबल्या ठिकाणी आहोत का पूर्ण प्लॉट आहे सारखं? पूर्ण प्लॉट आहे. बा दाखव रे. आहे का? बघा कसं आहे का? हां सेटिंग चांगली आहे का पण फळ? सेटिंग नंबर 1 आहे सध्या. बरं पाटील साहेब, तुम्ही लोकाला काय सांगता बरं ह्या खताविषयी? काय ते प्रोडक्ट नंबर 1 आहे. कमी खर्चात. हां. खर्च बी तेवढं हे नाही. एक फवारणी घेतलं तर 3-4 हजार रुपये लागले आहेत. आपले 3000 मध्ये औषधं सोडले आहेत. 3000 मध्ये औषध व्हायला. हां पण फवारणी खर्च- 3000 रुपये लागलेली. हो की? फवारणीपेक्षा चांगलं आहे. फवारणीची तेवढी गरज पण नाही गेली. हां. अजून तर रोग कोणचा आला नाही. आणखी आपणच आता येऊ नये म्हणून आता हे करायला. हो की? हो की? हां, हां. हां. तर आतापर्यंत तुम्हाला असं रोगराई वाटते का? नाही बघा की बरं, पानाची हे पानाचा कलर कसा आहे हे आपला? आता हिरवगार आहे बघा. हिरवगार तुमच्या आहे. पुढेच आहे. पानं पसर आहेत का? हां पान दाखव. हां पसाच्या पसर आहेत का पान? हां बघा आता चौकडात आहे. अशा ह्या स्टेप मध्ये 70 दिवसाचा प्लॉट जर बघितलं आपण लोकांचं, रासायनिकांचं प्लॉट जर बघितलं आपण, तर जवळपास पूर्ण पांढरं पडून वेल सोडालेत. आपला प्लॉटामध्ये कुठंतरी एखादी तरी येल सुटलेली आहे का? नाही कुठं तर आहे का? नाही. तुमच्या नजरेमध्ये तुम्ही फिरून बघितलं? बघले. हां आता रासायनिक वाले वेल सोडालेत, हां आपलं सोडाले नाही अजून नाही. आणखी नाही. हं. तर तुम्ही आपल्या कंपनी सहमत आहात का? हां चांगले. चांगले आहेत का? हां बरं, धन्यवाद पाटील साहेब. तुम्ही रासायनिकपेक्षा सेंद्रिय शेती केलो आणि आमचा एक मिशन आहे, काळ्याई वाचवा, रसायनमुक्त शेती, विषमुक्त अन्न. आणि तुम्ही एकतर रसायनमुक्त शेती केलो आणि लोकांना विषमुक्त अन्न दिलो आणि आमची कंपनी त्याच कामावर काम करते, जास्तीत जास्त भर देते. आणि आमच्या कंपनीला तुम्ही सहकार्य केलं त्यावेळेला आपलं कंपनीतर्फे धन्यवाद करतो. धन्यवाद.